बचपन से बचपन तक एक अद्भुत टाइम ट्रॅव्हल। पण आमच्या नजरेतून खरं तर वयाच्या 55 वर्षानंतर व्यक्ती ज्येष्ठ होते आणि 55 ते 58 हा काळ रिटायरमेंट आणि त्या पुढच्या काळात वेळ कसा घालवणार या प्लॅनिंगचा असतो। रिटायरमेंट नंतर एखादं वर्ष छान सुखात जातं, पण नंतर हाच काळ जाईनासा होतो। म्हणूनच ज्येष्ठ मंडळींसाठी सावली सोशल सर्कलने 55 से बचपन तक हे 5 दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले होते। 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिवस याचेच औचित्य म्हणून 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा शिबिराचा कालावधी होता। टाइम ट्रॅव्हल ही यावेळीची संकल्पना। 1 महिना आधीच शिबिराचे प्लॅनिंग चालू झाले। मी आणि माझी टीम किशोर सरांच्या देखरेखीखाली काम करू लागलो। डोक्यातल्या कल्पना कागदावर उतरू लागल्या। वेगवेगळे खेळ तेही ज्येष्ठांच्या वयाची आणि शरीराची जमेची बाजू लक्षात घेऊन मांडले गेले। श्री सुहास बांदल यांचे बांदल व्हॅली फार्म हाऊस अगदी कोल्हापूर नजीकच हनबरवाडी येथे आहे। 32 एकर परिसरात वसलेले आणि निसर्गाच्या कुशीत असलेले हे ठिकाण बघताक्षणी मन खुलवून टाकते। स्विमिंग टँक, ग्लास हाऊस, डोम हाऊस, धबधबा सगळं अगदी वेगळंच काही। हर एक प्रकारची फळझाडं, फुलझाडं, तलाव, सारं काही निसर्ग देवतेने स्वच्छंदी मुक्त हस्ते वर्षाव करावा असे निसर्गचित्रच। शिबिराचा दिवस उजाडला। आमचे संग्राम भाऊ गाडीला स्टार्टर मारून 8ला बाहेर पडले। सर्वांना पिक करत गाडी नाळे कॉलनी सेंटरला पोहोचली। बाकी राहिलेली मंडळी तिथेच जमले होते। छोटासा प्रवास करून मंडळी बांदल व्हॅलीमध्ये पोहोचली। शिबिराचा हा पहिला दिवस वर्षाने औक्षण करून सर्वांचे स्वागत केले। आता उद्घाटन समारंभ होता, तोही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला। कापडावर पायांचे रंगीत ठसे घेण्यात आले। थोडीशी लाजलेली मंडळी मनात खुश होती, मात्र हे जाणवत होते। रूम मध्ये सगळ्यांच्या बॅग्स ठेवून सारे डायनिंग मध्ये नाश्त्यासाठी आले। तसा 5ही दिवसांचा नाश्ता वेगळा ठेवला होता। पोहे, मिसळ, शिरा, शाबू खिचडी, सामोसे, उपीट, इडली सांबार, भजी असा सारा बेत आखला होता। अनोळखी लोक एकमेकांची ओळख करून घेत होते। ज्यावेळी कमरून तांबोळी स्वतःच्या डिग्र्यांबद्दल सांगत होत्या त्यावेळेस माझे डोळे पांढरे झाले। वेगवेगळ्या गोष्टीत त्यांनी डिग्री घेतली आहे, त्याचबरोबर PhD देखील केली आहे। ओळखीनंतर गेम्सना सुरुवात झाली। आज 55 वर्षांची असणारी ही मंडळी गेम्स खेळण्याच्या मनमुराद आनंद लुटत होते। फोटो सेशन करायला शिवा आणि तापी सज्ज होतेच, त्याचबरोबर टेक्निकल गोष्टी दोघे उत्तम सांभाळत होते। खेळून थकलेलं शरीर आता भोजन मागत होते। सुंदर शाकाहारी जेवणाचा बेत झाल्यावर निद्रादेवी सर्वांना सुखावू लागली। तशी रोजच 1 ते 3 ही वेळ जेवण आणि विश्रांती यासाठीच ठेवली होती। 3 वाजता आळोखे पिळोखे देऊन झाल्यावर सारेजण ऍक्टिव्हिटी एरियामध्ये आले। जरा ब्रेन गेम्स झाल्यानंतर 55 वर्षानंतरचा आहार कसा असावा याबद्दल सावलीच्या आहार तज्ज्ञ सायली जाधव यांच्याशी प्रश्न उत्तरांचा तास झाला। सायली जाधव यांनीच बनवलेले छोले चाट यावर आम्ही सर्वांनीच ताव मारला। सायंकाळच्या सेशनमध्ये 55 वर्षाला साजेशी नजरिया ही ऑर्गन डोनेशनवरती शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली। कोल्हापूरचे सुपुत्र श्री किरण पोटे यांनी दिग्दर्शित केलेली ही शॉर्ट फिल्म आजवर 18 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार या फिल्मला मिळाले आहेत। शिबिरात सामील झालेले इचलकरंजीचे फणसाळकर काका या ऑर्गन डोनेशन क्षेत्रात खूपच अग्रेसर आहेत। फिल्म बघून त्या विचारात आमची 55 वर्षाची मंडळी कधी निद्रेच्या आहारी गेली समजले देखील नाही। दिवस दुसरा, वय वर्ष 45, थीम गोवा। खरं तर या मंडळींच्या आयुष्याचे पुस्तक आम्ही वाचत होतो। काल 1 अध्याय संपला आणि आजचा दुसरा अध्याय सुरू झाला। तशी वयाने 60-70 जरी असली तरी ही मंडळी खूप एन्जॉय करणारी, उत्साह एवढा की काय सांगूच नका। प्रवीणबाई लिंबड यांचे योग वर्ग आणि त्यानंतर ऐश्वर्याचा झुंबा क्लास, मस्त कॉम्बिनेशन। त्या गाण्यांवर, म्युझिकवर आमचे सगळे तरुण तरुणी थिरकत होते। घामाने ओलेचिंब झालेले शरीर मस्त गरम पाण्याने आंघोळ करून फ्रेश झाल्यावर नाश्ता करायला सगळीच सज्ज। गॉगल, हॅट, बरमुडा, टी-शर्ट, वन पीस, अस्सल गोवन लुक सगळ्यांनीच परिधान केला होता। राजन आणि सुवर्णा तांदळे हे एक उत्साही कपल यावेळी शिबिरात आलं होतं। किशोर सरांचे सुजाण बालकत्व या विषयावरचे लेक्चर झाले। रोजच्या गेमसाठी वर्षा आणि टीम सज्ज होतीच। विश्रांतीनंतर वैभव चंदगडकर सरांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत या लोकांच्यासाठी गेम्स घेतले।
आणि एक एक करत त्यांच्यातले सुप्त गुण बाहेर येऊ लागले. दिलीप गंगर यांनी बजावलेली भाजीवाल्याची भूमिका एक नंबरच. शीतल शेटे आणि सहकारी यांनी कवितांची एक मेजवानी सर्वांना दिली आणि आजच्या दिवसाची सांगता झाली. दिवस 3, वय वर्ष 35. थीम मिसमॅच. कधीही पुस्तक वाचायला घेतलं की त्याचा सुवास दरवळतो आणि त्यात हे म्हणजे आयुष्याचे पुस्तक. आमच्या या मंडळींचा तसा वयाने विचार करून मी पाण्यातील ऍक्टिव्हिटी घेतल्या नव्हत्या, पण हे सगळे म्हणजे भन्नाटच. कुठून एवढी एनर्जी यांच्या अंगात येते देव जाणे. सगळे पाण्यात जायला सज्जच. सकाळची सेशन्स आवरून नाश्ता चहा घेऊन सर्वांना बांदल व्हॅलीची सफर करून आणले. 1-2 नाही, तब्बल 5 तलाव त्यांना दाखवले. सुगरणीचे घरटेच नाही तर अखंड सुगरणीची कॉलनी बघून सगळेच कसे स्तब्ध झाले. आता वाऱ्याबरोबर घाम ही शरीरासोबत बोलत होता. वरचा सूर्य नारायण 10 वाजता जरा जास्तच तापला होता. खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हीट अनुभवल्यानंतर पाण्यात जायला कोण नाही म्हणते वय. शशिकांत शेटे आणि अविनाश खोत हे दोघे मित्र आमच्या सोबत एन्जॉय करतच होते. नवीन जोडपे असल्याप्रमाणे पल्लवी परमार आणि हेमंत परमार पाण्यात जलक्रीडेत मग्न होते, तर सुधा गंगाधर काठावरती बसून ह्यांच्याशी कॅच खेळत होते. गाण्याच्या तालावर तल्लीन होऊन सारे पाण्यात रममान झाले. नेहमीचा 1 ते 3चा कार्यक्रम आटोपून मंडळी पुन्हा फ्रेश झाली आणि मिसमॅच करून आली. कोणी एका पायात चप्पल तर दुसऱ्या पायात बूट घातला होता. सुजाता गवळींचा साडीवरचा टी-शर्ट शोभत होता. माझ्याही टी-शर्टवर टाय लोंबत होता. बघा ना, सरळपणे आयुष्य चालू असताना कोण असे स्वतःचे हसे करून घेईल का? पण खऱ्या अर्थाने काही गोष्टी आपल्या नशिबाने मिसमॅच झाल्या असतात. जसे काही नाती, आपले करिअर, तरीही आपण ते ऍडजस्ट करून समाजासमोर जातोच ना. म्हणून हा मिसमॅच डे. डॉक्टर राजकुमारी नायडू यांचे फिजिओथेरपीचे लेक्चर ऐकून थोडा फिजिओ डान्स करून अंगात कशी तरतरी आली होती. संध्याकाळ झाली आणि एक वेगळी मैफिल सुरू झाली. गाना आए या न आए, गाना चाहिए. तसे नितीन सावगावे स्टेजवर यायला तयार नव्हते, पण अखेर आलेच आणि त्यांच्या पद्धतीचे पल पल दिल के पास त्यांनी म्हटलं. आणि मजा बघा ना, त्यांनी सर्वांना नाचायला भाग पाडलं. सगळं जगच कसं रोमॅन्टिक झालं होतं. साधना सावगावे यांनी एक सुविचार वाचला. सुविचार कसला? आपला विचार व्यक्त करून नितीन सरांच्या वरचे प्रेमच व्यक्त केले. शेटे साहेबांचे विसल सॉंग आताही कानात गुणगुणत आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे देशपांडे काकांचा फुलफाटाचा चिवडा. ती संपूर्ण रेसिपी ऐकायला कमीत कमी 2 दिवसांचा कालावधी लागला असता. सर्वांनीच आपले गुणदर्शन दाखवले. एक वेगळ्या माहोलात सर्वजण गेले. दिवस 4, थीम रोमॅन्टिक. ड्रेस कोड व्हाईट अँड रेड. वय वर्ष 25. या वयात खूप काही आठवणी असतात, ज्या अलगद मनातल्या एका कोपऱ्यात मृदू मोर पंखाखाली असतात. या आठवणी अशा, नुसतं आठवण जरी मनात आली की
देवावर येऊन संपल्या. यामुळेच प्रिया देशपांडेवर मलाही 4 ओळी सुचल्यावर. आज गुलाबी थंडीत मंडळी लवकरच झोपली. आजची शेवटची रात्र आणि उद्यापासून सगळे वेगळे. शशी जोशी काकांनी शिदोरी आठवणींची अशी एक ॲक्टिव्हिटी घेतली ज्यात प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अनुभव शेअर करायचे होते. मंजुळाबेन लिंबट यांचे अनुभव ऐकून आम्हास खूपच स्फुरण चढली. त्यांच्या आयुष्यातील अडचणी, त्यावर केलेली मात आणि प्रवीणभाई यांची साथ, खरंच मंजुळाबेन हॅट्स ऑफ टू यू. आणि जोशी काका, मनापासून तुमचे आभार. तुमच्या या ॲक्टिव्हिटीमुळे सगळे बोलके झाले. दिवस 5वा, वय वर्ष 15, थीम शाळा, ड्रेस कोड शाळेचा युनिफॉर्म. आयुष्याच्या पुस्तकातील पानांचे अध्याय उलटत असताना आता वेळ येऊन ठेपली होती ती लहानपणाची. सर्वांना हवासा असणारा हा काळ. आज ही मंडळी 15 वर्षाची झाली होती. शिवानी, आरती आणि मी आम्ही वरती आवरतच होतो आणि आमच्यात एकच चर्चा चालू होती. आज शाळेचा दिवस. ही आमची मंडळी कुठे शाळेचा ड्रेस घालणार? काहीतरी घालतील आणि येतील. पण आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला तो श्री आणि सौ साने यांनी. साने सरांनी खाकी टाईप हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट, तर मेघाताईंनी मस्त पांढरा चुडीदार, निळी सलवार आणि 2 वेण्यांबरोबर पांढरा बेल्ट, हे सारं परिधान केलं होतं. मागं अडकवलेल्या बॅगने त्यांना खरंच लहानपणात नेलं होतं. अर्चना जोशी खरोखर शाळेतील हुशार विद्यार्थिनी वाटत होते. त्यांचं ते निरागस रूप आताही माझ्या डोळ्यांसमोर आहे. मी घंटा वाजवली आणि आमच्या मंडळींची शाळा भरली. अविनाश खोत शाळेचे मुख्याध्यापक होते. सुजाता आडे मराठी शिक्षिका होत्या आणि मी इंग्रजीचा. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ असे एक ऑन द स्पॉट स्किट सर्वांनी सादर केले. मुलांना आवडताना सुजाता आडेंची दमणूक आणि मुलांचा गलका बघण्यासारखा होता. भवरा, गोट्या, दोरी उड्या, लंगडी सर्वांनीच अनुभवली. जूनमध्ये लागणारे स्कूल चले हमची स्टेटस ऑक्टोबरमध्ये आम्ही अनुभवत होतो. मैदानी खेळ खुलून दमलेले विद्यार्थी भुकेने व्याकुळ झाले. गौरी मॅडमनी ठरवलेल्या सुग्रास जेवणाच्या बेतावर ताव देऊन बांदल व्हॅलीच्या मंजूरभाईंना मनस्वी आशीर्वाद देत होती, अन्न करता सुखी भव. अशा विश्रांतीनंतर निघण्याची लगबग सुरू झाली. 5 दिवसांची ओळख आता निघताना कंट काढत होती. जोशी काकांनी मारलेली सागरला मिठी, त्यावेळी गॉगल मागे किंचित ओलावलेले डोळे, हे फक्त मीच पाहिले होते आणि सागरने अनुभवलेले होते. सगळं पॅकिंग करून बांदलवाली व्हॅलीला बाय बाय करून आम्ही सावलीमध्ये पोचलो. येथे आणखीन एक धक्काच मिळाला. किशोर सर स्वतःच शाळेच्या ड्रेसमध्ये स्वागतासाठी तयार होते. शाळा सुटली असली तरी शाळेचा ड्रेस काहींनी अजून जणू उतरलेलाच नव्हता. तशी ही वेळ समारोपाची होती. 5 दिवसात जे काही साऱ्यांनी अनुभवलं ते सर्वांनी मांडलं. बघता बघता 5 दिवस संपले. अजून एखादा दिवस मिळाला असता तर, याच विचारात सगळे होते. सावलीच्या घरट्यातून उडालेली ही पाखरं पुन्हा टाइम ट्रॅव्हल करून येतील का आणि आम्हाला ते 5 दिवस पुन्हा देतील का? वृत्तांत लेखन सागर ओतारी.